नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी। रोजगार हमी योजनेत विहीर कामात भ्रष्टाचाराचा आरोप, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल। बातमी। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील ग्रामपंचायत घोटा अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मनरेगा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती रिसोड यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे। तक्रारीनुसार गावातील शेतकरी राहुल माणिक मोरे यांच्या शेतातील विहीर कामासाठी शासनाकडून निधी मंजूर असताना प्रत्यक्षात अपूर्ण व निकृष्ट काम दाखवून रोजगार सेवक व संबंधित PTO सदस्यांनी सुमारे 25,000 रुपयांचा लाभ बेकायदेशीररित्या घेतल्याचा आरोप आहे। सदर कामावर मस्ता काढून प्रत्यक्ष काम न करता नियमबाह्य पद्धतीने रक्कम काढण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे। या प्रकाराची माहिती असूनही ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे। हा प्रकार रोजगार हमी योजनेच्या नियमांचे उल्लंघन, शासकीय निधीचा अपहार व पदाचा गैरवापर ठरतो, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे। दोषींवर चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली असून आवश्यक पुरावे सादर करण्याची तयारीही तक्रारदारांनी दर्शवली आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठीसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी किशन काळे। पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी। आमच्या YouTube चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबून शेअर करा।